सर्वात जास्त येते आज मला आईची आठवण. अक्षयचं नाव घेते, तिच्याच आशीर्वादाने होते आज घरचं केवळ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपले शेवटचे केळवण राज. आज स्नेहलच्या घरी आलो मी, म्हणजे माझ्या सासरवाडी. तर हा केळवण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट डे बहीण केळवण करणार आहेत. तर बघूया आपला केळवण आजचा कसा, शेवटचा केळवण आपले कसे होते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी आता स्नेहलच्या घरी आलो आहे. आधी सगळ्यांची ओळख करून देतो. स्नेहलचे काका, आजी, कोण आहे रे? स्नेहलची आत्या, नमस्कार. ही स्नेहलची मोठी आत्या, हा, ही छोटी आत्या. स्नेहल आणि जुई इकडे बघ. आणि काकी आतमध्ये बसल्यात आणि अक्षू. आणि बाहेर केळवणाची तयारी चालू आहे. आज आमच्याकडे स्नेहाच्या केळवणाची तयारी चालू आहे. आणि जुई आणि नमिता आत्या स्नेहलची रांगोळी रांगोळी काढते. काढते. रांगोळी काढते. मुलींनो, शिकवलं तसं काढा. आलेले आलेले. हो हा मॅडम काढतो बरं. मॅडम जरा दाखवा. काय त्या दिवशी कसं मॅडम, शिकवलं दाखवा तुला? ना. त्या दिवशी शिकवलं ना मी तुला. मग मॅडम तसंच काढ. दाखवा पहिले. काय दाखवू? ही बघ काय दाखवू. फुल बाबा लोटे फुलं. अरे आधी 4 काढायचे, मग मग त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये मध्ये काढायचा. घालायचं. जुई तुझा हात बरोबर जाळा इकडे. आता हे ते प्रश्न तू कुठे आणली? हे घे. भेटय आला बघ. हे जुई माझी चांगली काढते हा. बघ मी काढलेली फुलं बघ. आणि या दोघींमध्ये शर्यत लागले कोण फुलं चांगली काढते. सगळे झाले. आणि आजी सांगत ना कोण फुलं चांगली काढते. आजी फुलं होऊ दे ना व्यवस्थित. माझ्या नातीच्याच चांगली. आजी बोलते नाच नाच चांगली फुलं काढते. नाही बघ माझी फुलं दिसत आहेत. आणि या दोघींना हेल्प करते धृती आता. इन्स्ट्रक्शन देतो आम्ही फक्त. वही कुठून कुठे चाललीच. अगे हा इकडचा पुरा कर ना. तुम्ही त्याला भूक लागली, त्याला भूक लागली. तू उचल तुझी रांगोळी स्पर्धा नाही येईल. हातीवर नाही पैसे उडवत आहे. मग आता काय करू? ते जायला जागा नाहीये मला. ते पण बघ, चेहरा नाही येते. जास्त झालं. आलं 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 एक मिनिट. पिशवी काढ. पिशवी काढायची. दिसायला नको खाली नसते. मला दाखवून दिलं झाडू. अरे वा वाटो जुईचा वेळ पसरला दाट, स्नेहलशी बांधली जन्मभराची गाठ.
सर्वात जास्त येते आज मला आईची आठवण. अक्षयचं नाव घेते, तिच्याच आशीर्वादाने होते आज घरचं केळवण. तर मंडळी तर जुईनी स्पेशल आणि काकीने जेवण बनवलंय. तर जुई आणि काकी सांगण्यात आपल्याला काय काय जेवण केलंय. जुई सांगे. मी सोया चाप आणि फ्राईड राईस केलाय आणि काकीने पिझ्झा केलाय. सोयाच्या पी जुईची स्पेशालिटी आहे. आम्ही दोघं ॲक्च्युली खूप ट्रेडिशनल खाऊन खाऊन आता खूप जास्त केळवण ट्रेडिशनल झालेत, त्यामुळे जुईनी थोडं असं एक वेगळं मॉडर्न काहीतरी केलं आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. सगळ्यांनी दिलं. तर मंडळी आम्ही आता स्नेहलकडून जेवून निघालो आहे आणि खाली ज्यूस प्यायला आलो आहे, स्ट्रॉबेरी ज्यूस. आणि हा व्हिडिओ कंटिन्यू असेल. आता मी इथून निघतो चॅनलवरून. खूप धमाल आली आम्हाला. आणि आता डायरेक्ट नेक्स्ट डेला उद्या संध्याकाळी घरी बहिणी करणार आहेत केळवण. तर हा व्हिडिओ कंटिन्यू असेल. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि स्नेहलचा आणि माझा उखाणा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी आजचा दुसरा दिवस आहे. काल स्नेहलकडे केळवण झालं आणि आज माईकडे केळवण आहे. आणि आमू रांगोळी काढते, बघा रांगोळी. तर मंडळी आता आरती करून झालंय आणि आता जेवायला बसतो आम्ही सगळे. तर दाखवतो स्पेशल काय काय जेवायला केलं आज. जेवायला केले स्नेहलची फेवरेट पावभाजी, त्याच्यानंतर पनीर पुलाव आहे, हा आंबा एक आपल्याला, आणि हा स्वीट. तर या सगळ्यांनी जेवायला. तर मंडळी माझं जेवण झालं आहे आता. आणि स्नेहल, आई, दीदी, आमू, दोन भावाजी आणि आर्या. काय करतेस? तर खूप छान झालं केळवण. माई, आमू, दीदी, आईने सगळ्यांनी पावभाजी, पनीर पुलाव केला सगळ्यांनी मस्त पोटभर. तर जेवतात सगळे. तर हा व्हिडिओ आवडला सगळ्यांनी लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.